तर यावेळी सभेनंतर सुप्रिया सुळेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारीचा अर्ज भरलाय। आपल्या सोबत सुप्रियाताई आहेत, त्यांना विचारूया काय तुमचं आव्हान असणार आहे मतदारांना। आज तुम्ही काँग्रेसनं मोहन जोशींनी दोघांनी उमेदवारी अर्ज भरलाय। गेल्या 5 वर्षात मी केलेलं काम घेऊन मी लोकांपर्यंत जाणार आहे। मी आघाडीच्या सर्व मित्र पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की 1 नाही 2 नाही 3 वेळा एका विश्वासाच्या नात्याने त्याने मला मतदान मला विश्वास दिला आणि पुन्हा एकदा मला संधी दिलेली आहे। आणि मी मतदारांचे आभार मानते की त्यांनी एका विश्वासाच्या नात्याने मतदान करून मला संधी दिली। होतंय का काय? या आताच्या सगळ्या एकूण वातावरणामध्ये निवडणुकीच्या पवार कुटुंबीय हे विरोधकांचं मुख्य टार्गेट दिसतंय। अगदी नरेंद्र मोदींनी वर्ध्यात उमेदवार नसताना सुद्धा राष्ट्रवादीचा पवार कुटुंबियांवर टीका केली, तुमच्या कुटुंबात गृहकलह आहे असं सांगितलं। आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे, तुम्ही स्टेजवरती अजित पवार आल्यावरती आणि फॉर्म भरायला जाताना दोन्ही वेळा त्यांच्या पाया पडलात, हे नेमकं काय होतं? माझा मोठा भाऊ आहे, तुम्ही घरातून निघताना मोठ्यांचे आशीर्वाद घेत नाही? मग हा सोशल मेसेज होता का ज्या पद्धतीने मोदींनी टीका केली? गोष्टी करते त्या खऱ्याच करते। आय ओनली स्पीक द ट्रूथ। मी सत्य आहे, मी चॅलेंज करते कोणाला पण की मी खोटी आहे। मला हे विचारायचं होतं, ही टीका तुमचं हे वागणं त्याला उत्तर आहे का स्पष्टपणे? मला कुणालाही उत्तर द्यायची गरज नाही। मी एक ऑनेस्ट बाई आहे, कुणाचा 5 पैशाचा पैसा कधी खाल्लेला नाहीये आणि कुणाला दिलेला नाहीये। माझ्या इतकी ऑनेस्ट तुम्हाला माणूस सापडणार नाही हे मी पूर्ण विश्वास। आणि मी कधीही खोटी गोष्ट करत नाही, मी खोटारडी नाहीये। चेक माय डेटा। तुम्ही आज सभेमध्ये बोलताना सुद्धा हे स्पष्ट केलं की ज्या पद्धतीचे संस्कार पवार कुटुंबियांनी केले अगदी इतर कुटुंबांवर सुद्धा, त्यावरून विरोधक जे आरोप करतात ते मुद्दे नसल्यामुळे करतात। हे दुर्दैव आहे की जे विकास करत नाही तोच माणूस पर्सनल अटॅक करतो। मी कधीच कुणावर पर्सनल अटॅक करत नाही, कारण का माझी वैयक्तिक लढाईच नाहीये आणि मी कुठलं काम खोटं करत नाही। मी कधी 10 वर्षात कुठली गोष्ट खोटी बोललेली नाहीये। जे मी करते, जेवढं झेपतं तेवढंच प्रॉमिस करते। त्याच्यामुळे जे लोक खोटं बोलतात त्यांना वैयक्तिक टीकायला लागते। आम्हाला आमच्यावर चांगले मराठी मध्यमवर्गीय संस्कार झालेले आहेत माझ्यावर, जे माझ्या आई वडिलांनी केलेले आहेत। आणि ह्या मराठी मुलीचा सार्थ अभिमान मला आहे आणि माझ्यावरचे संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे आहेत। त्याच्यामुळे मी पातळी सोडून कुठली गोष्ट करणार नाही। तुमचं कुटुंब सदानंद सुळे आणि रेवती सुळे एका कोपऱ्यातून हा सगळा आजचा एकूण तुमचा फॉर्म भरायचा सोहळा पाहत होते। कुटुंब म्हणून त्यांचं पाठबळ किती महत्त्वाचं? माझं कुटुंब म्हणजे फक्त माझा नवरा आणि मुलगी नाही, ही महाराष्ट्राची जनता माझं कुटुंब आहे आणि ते आज आलेत, त्याच्यामुळे त्यांना मी मानाचा मुजरा करून आजचा फॉर्म भरलाय। धन्यवाद ताई। या होत्या सुप्रिया सुळे, त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलाय। ज्या पद्धतीच्या त्यांनी भूमिका घेतल्यात किंवा स्टेजवरती अजित पवारांना केलेला नमस्कार असेल, हे सगळं सत्यवचनी असल्यामुळेच केलंय असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।